काय इथल्या तुमच्या मला सांगा, हा जो गट आहे, या गटात तुमच्या काय समस्या अडचणी आहेत या का? गटामध्ये आम्हाला पूर्ण गावाचं मिळून आहे ना कचऱ्याचा प्रश्न आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावाचे एक क्लस्टर तयार झालं पाहिजे आणि एक कचरा संकलन केंद्र मोठं उभं केलं पाहिजे. बरं, मला आता सांगा, आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागले बरोबर, त्यातले कोण कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहे ना. कोण? यामध्ये सर्वप्रथम आरोग्यदूत युवराजांना काकडे यांच्या पत्नी की पल्लवीताई युवराजांना काकडे, तसेच सीमाताई प्रकाश सावंत, तसेच कोमल संदेश आवळे हे जिल्हा परिषदेच्याकडून उभे आहेत. तसेच जे माझ्या आता सोबत ग्रामपंचायतीला सदस्य आहेत संग्राम भैया कोतवाल, हे पंचायत समितीला एक युवा नेतृत्व उभं आहेत. त्यासोबत त्यांच्या विरोधात सिद्धांत सचिन तुपे, तसेच योगेश काकडे हे असे उभे आहेत. बरं, मला सांगा, हे जे उमेदवार आहेत यातला कामाचा माणूस कोण आहे? कामाचा माणूस म्हणजे आपलं युवराज काकडे, तसेच संग्राम भैया कोतवाल. आज यांच्या माध्यमातून युवराज नानांनी अनेकांचे आरोग्याचे प्रश्न असतील ते सोडवलेले आहेत. आज तुम्ही बघू शकता की आमचे दादा आहेत कुंभार, त्यांना सुद्धा नाही का दवाखान्यासाठी त्यांनी मदत केली होती आरोग्यविषयक. तसेच आपले संग्राम भैया कोतवाल हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी जे रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेजचे असेल, हे जे काही सुविधा केलेल्या आहेत, त्यामुळे हे कामाचे माणसं आहे. तसेच आज नवीन ट्रेंड सेट व्हायला लागलेला आहे की देवदर्शन न्यायचे, साड्या वाटायच्या, हे कारण त्याच्या निवडणुका जिंकायच्या. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे लोकशाहीला घातक आहे. याने साड्या वाटून किंवा बाकीच्या काही गोष्टी करून देवदर्शन करून हा विकास होणार नाही. जो विकासाच्या मुद्द्याला धरून निवडणुका झाल्या पाहिजेत आणि जे आपले इथले मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती निवडणूक होणे अत्यंत गरजेचं आहे. हो, 100%. मी जर तो असं सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद हा गट एक आदर्श गट म्हणून असेल. जर पल्लवी युवराजांना काकडे आणि संग्राम भैया कोतवाल हे पंचायत समितीला निवडून आले तर मी ऑन द रेकॉर्ड बोलतो की आपला शब्द आहे की आदर्श जिल्हा परिषद गट कसा असावा याचं उदाहरण थेऊर, कुंजरवाडी, आवळवाडी, आळंदी, मतोबा हा गट असेल.